भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत हल्ल्यासंदर्भात माहिती दिली। पाकने 300 ते 400 ड्रोनचा वापर करत भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पाकने बनवलेले ड्रोन हे तुर्की बनावटीचे असल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशींनी दिली। पाकने केलेल्या गोळीबारात काही जवान जखमी झाल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशींनी दिली। दरम्यान या गोळीबाराला भारताने प्रत्युत्तर दिलं असून यात पाकिस्तानात नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली। नागरी विमानांचा पाकिस्तानने ढाल म्हणून वापर केला अशी माहिती विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली आहे। पाकच्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने संयम दाखवला, नागरी सुरक्षेचं भारतीय हवाई दलानं पालन केलं असं त्या म्हणाल्या। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं मोठी कारवाई केली। सांबा सेक्टरमधील पाकचं बंकर भारतानं उडवलंय आणि हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। भारताच्या हल्ल्यात पाकमधील अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झालेली आहेत। भारताच्या हल्ल्यात पाकचे अनेक बंकर उद्ध्वस्त करण्यात आले। पाकला भारतानं मोठा दणका दिला। आता भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईकची तयारी केली। ड्रोन हल्ले परतवल्यानंतर आता भारतानं चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडले। त्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानात पाणी सोडलं जातं। भारतानं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे। पाकिस्तानला पुन्हा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आणण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू आहेत आणि त्यासाठी भारतानं FATF समोर महत्त्वाचे पुरावे सादर केलेत। पाकिस्तान आर्थिक मदतीचा गैरवापर करत असून दहशतवादात आर्थिक मदत वापरली जात असल्याचे पुरावे भारतानं दिले। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सचिव मार्को रुबियो आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी कैलास यांच्याशी चर्चा केली। जर परिस्थिती अजून चिघळली तर भारताकडे तीव्र प्रत्युत्तर देण्याची तयारी आहे असा थेट इशारा त्यांनी दिला। तर या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य, शांती राखण्याचे प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील समन्वयावर भर देण्यात आला। पाकड्यांच्या हल्ल्यानंतर भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिले। भारतीय लष्करानं पाकच्या कुरापतींना चोख उत्तर दिलं। सर्व हल्ले प्रभावीपणे परतावून लावले आणि त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय लष्कराचं सर्वोच्च कर्तव्य असल्याचं सिद्ध झालं। पाकिस्तानकडून भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले। हे हल्ले भारतानं यशस्वीपणे उधळून लावले। असाच एक ड्रोन हल्ला भारतानं कशा प्रकारे परतवून लावला याचा एक व्हिडिओ भारतीय सैन्यानं जारी केला। बठिंडामध्येही पाकनं ड्रोन हल्ले केले। भारतानं हे सर्व ड्रोन हल्ले यशस्वीपणे परतवून लावले। भारतानं पाकचे ड्रोन हवेतच उडवून लावले। काल रात्रभर LOCवर पाकिस्तानकडून अधूनमधून गोळीबार सुरू होता। जम्मूतील अनेक भागांमध्ये 3 वेळा ब्लॅकआउटही करण्यात आला। सायरनचाही आवाज घुमत होता। मात्र पाकड्यांच्या या हल्ल्याला भारतीय सेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं। उरीमध्ये पाकिस्ताननं सातत्यानं गोळीबार केला। रात्रभर उरीमध्ये गोळीबार सुरू असल्यानं स्थानिकांनी संपूर्ण रात्र मशिदीजवळ काढली आणि या गोळीबाराला मात्र भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। पाकिस्तानी सैन्यानं उरीच्या लगामा भागातील स्थानिक हिंदू व्यावसायिकांना आणि त्यांच्या प्रतिष्ठानांना लक्ष्य केलं। मात्र भारतीय हवाई दलानं त्यांचा हा हल्ला हाणून पाडला। भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेनं राजौरीत पाकिस्तानचं मिसाईल पाडलंय। सुंदरबनी भागात या मिसाईलचे अवशेष सापडले। भारताच्या हल्ल्याने पाकची घाबरगुंडी उडाली। अनेक नेते आणि उद्योगपती पाकमधून पलायन करतायत। पाक सरकारनं दाऊदलाही सुरक्षित स्थळी लपवल्याची माहिती आहे। तर अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलही पाकमधून पळाल्याची माहिती समोर आली। भारतानं हल्ले परतावून लावल्यानंतर 48 तासातच पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकलेत। पाकिस्ताननं भारताला विनवणे केलेत। हल्ले रोखण्यासाठी आम्हाला मदत करा, आमचं खूप आर्थिक नुकसान होत आहे, भारताच्या प्रत्युत्तरानं आमचं नुकसान होत आहे असं म्हणत पाकिस्ताननं भारताला विनवणे केले। पाकिस्तानला भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न महागात पडला। पाकिस्ताननं काश्मीरपासून राजस्थानपर्यंत हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर S-400 आणि स्पायडरनं सर्व हल्ले उधळून लावले। तर जम्मू काश्मीरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 9 क्षेपणास्त्र, 3 लढाऊ विमानं पाडलीत। त्यातील पाकिस्तानची F-16 आणि J-17 विमानं पाडण्यात आली। पाकिस्ताननं अमेरिकेसोबत केलेला करार तोडलाय। भारताविरोधात F-16 विमान वापरून करार मोडण्यात आला। अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानं पाकिस्ताननं भारताविरोधात वापरली आणि त्यानंतर मात्र शहबाज शरीफ यांनी अमेरिकेपुढे कांगावा केला। स्वरक्षणाचा अधिकार असल्यानं पाकनं विमानांचा वापर केल्याचं स्पष्टीकरण दिलं।
भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर केलेल्या स्ट्राईकनंतर आता पाकिस्तान मोठ्या दहशतवाद्यांना खुली सूट देण्याच्या तयारीत आहे. कुख्यात दहशतवादी आणि लष्कर-ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद याला कायदेशीर मार्गाने जेलमधून सोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. जेलमध्ये हाफिज सईदला आता मृत्यूची भीती सतावू लागली. भारतीय लष्कराची हाफिजने चांगलीच धास्ती घेतली. त्यामुळे आता तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी हाफिजचा आटापिटा सुरू असल्याचं समोर आलं. भारतीय सीमा सुरक्षा दलानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. साम्मामध्ये जैश ए मोहम्मदच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. बीएसएफनं पाकच्या घुसखोरीचा प्रयत्न उधळला. पाकिस्तानी लष्करानं लेहमध्ये हल्ला केला. लेहमधील लष्करी तळावर पाकनं हल्ला केला आणि या हल्ल्यात लेहमधील पाकचे 45 ड्रोन पाडण्यात आले. पाकिस्ताननं नौशेरामध्येही पुन्हा गोळीबार केला. पाकिस्तानच्या या गुरगुड्यांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. उरीमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात आला. या स्थानिकांच्या घराचं मोठं नुकसान झालंय. इथले नागरिक सध्या भीतीच्या छायेत आहेत. दरम्यान पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख उत्तर देण्यात आलं. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं आणि पूंछच्या दिगवार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडे चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतानं पाकच्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. लाहोरमध्येही भारतानं जोरदार हल्ला केला. लाहोरमधील अनेक महत्त्वाची स्थळं भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. लाहोरमध्ये हाहाकार उडाला. भारताच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचे तुकडे पडणार हे निश्चित झालंय. कारण बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या 1/3 भागावर कब्जा मिळवला. बलोच आर्मीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले. जैसलमेरमध्येही पाकनं हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकचा हा हल्ला भारतानं उधळून लावला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हा हल्ला उधळून लावला आणि पाकच्या सर्व कारवाया भारतानं हाणून पाडल्या. पाकच्या कुरघोड्यांना भारतानं प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पाकिस्तानच्या 20 भागांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. भारतानं पाकचे हल्ले परतावून लावले. यामध्ये भारतानं जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल्सचा प्रभावी वापर केला. त्या आकाश मिसाईल्सच्या माध्यमातून भारतीय सैन्यानं पाकचे मनसुबे उधळून लावले. पाकचे सर्व ड्रोन हल्ले भारतानं परतावून लावलेत. भारतीय लष्कर आणि हवाई दलानं आकाश क्षेपणास्त्राचा प्रभावी वापर केला. भारतानं लाहोरवर केलेल्या हल्ल्यासाठी हार्पी ड्रोनचा वापर केला जातोय आणि या ड्रोनच्या मदतीने भारतानं पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली. हार्पी ड्रोन रडार सिस्टमवर हल्ला करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत आणि ते शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश करण्यास सज्ज आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने एलओसीवर वारंवार हल्ले केलेले आहेत आणि काल रात्री पाकिस्तानने कुपवाडामध्येही हल्ले केले आणि त्यामुळे इथल्या घरांचं मोठं नुकसान झालंय. पाककडून होणाऱ्या शेलिंगमुळे इथल्या स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कष्टाने उभं केलेलं घर उद्ध्वस्त झाल्यानं लोक आपली घरं खाली करतात. रात्रभर पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील काही भागात गोळीबार केला. गोळीबारात जम्मूच्या राजौरी गावात मोठं नुकसान झालंय. गोळीबारामध्ये अनेक घरांची पडझड झाली तर दुकानं पूर्णतः मोडून पडलीत. एवढंच नाही तर अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. राजस्थानच्या जैसलमेरमध्येही पाकिस्तानकडून अनेक मॉर्टार बॉम्ब डागण्यात आले होते. हे अनेक बॉम्ब इथल्या शेतात सापडले. शेतात जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. पाकिस्ताननं पंजाबच्या हुशियारपूरमध्येही हल्ला करण्याकरता मिसाईल डागलं होतं. मात्र हे मिसाईल भारतानं परतावून लावलं. हुशियारपूरमधील शेतात हे मिसाईल पडलं. जम्मूमध्येही पाकनं हल्ला केला. पाकचा हल्ला भारतानं उधळून लावला. मात्र पाकच्या कारवाईनं स्थानिक भागात नुकसान झालंय. स्थानिकांना याचा फटका बसलाय. नागरिकांच्या घरासह शेतीचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर इंडिगोनं सर्व विमान उड्डाणं 10 मेपर्यंत रद्द केली आहेत. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाला, बिकानेर, जोधपूर, किशनगडसह राजकोट इथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमान उड्डाणं जी आहेत ती रद्द करण्यात आली. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर उरीमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. उरी सेक्टरमधील लगामा, सलामाबाद, कलगी, नौपोरा, रिझारवानी, थाजल आणि इतर भागांना फटका बसला. अनेक घरांसह व्यावसायिक इमारतींचं नुकसान झालं.
जम्मू उधमपूरसाठी विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं. जम्मूहून सकाळी 10:45 पहिली ट्रेन रवाना झाली आहे, तर दुसरी ट्रेन 12:45 तर रात्री 7 वाजता जम्मूहून ट्रेनचं नियोजन करण्यात आलं. पाकिस्तानने काश्मीरमध्ये केलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला. घाटकोपरच्या कामराजनगरमधील जवान मुरली नाईक पाकच्या गोळीबारात शहीद झाले. भारत पाकिस्तानमधील तणावाचा फटका IPLला बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव BCCIकडून यंदाची IPL 1 आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सुमारे 40 महिला, पुरुष आणि लहान मुलं पठाणकोटमध्ये अडकलेत. हे सर्वजण वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. सध्या सर्वजण सुरक्षित असून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या संपर्कात आहे. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी CISFचे DG रविंदर सिंग भट्टी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार सीमा भागातील सुरक्षेसंदर्भात चर्चा झाली असून सीमा भागातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डांनी महत्त्वाची बैठक घेत देशातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. देशभरात कर्मचारी आरोग्य दूतांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सुरक्षा आणि यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला. भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला. मुंबईत अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळांवर अलर्ट जारी करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सागरी कवच ही व्यापक तटरक्षक मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली. मुंबईच्या दादर स्थानकाजवळ पोलिसांनी मॉकड्रिल केला आणि यावेळी पोलिसांनी स्वामीनारायण मंदिर परिसरात रस्ता रोखून धरला. चंदीगडमध्ये सायरन वाजवत हाय अलर्ट जारी करण्यात आला. विमानतळाकडे ड्रोनची हालचाल दिसून आली असून सर्वांना सतर्क करण्यात आले. नागरिकांनी घरातच राहावं, खिडक्यांपासून लांब राहावं असं आवाहन पंजाब सरकारनं नागरिकांना केलंय. घरातील लाईट बंद ठेवा, खिडक्यांचे पडदे जे ते बंद करावेत, अशा काही सूचना पंजाब सरकारनं नागरिकांना दिल्या. भारताच्या संरक्षण सज्जतेचा भाग म्हणून भारतीय नौदल अरबी समुद्रात सातत्यानं ऑपरेशन मोडवरती आहे. सध्या निर्माण झालेल्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नौदलाची जहाजं, पाणबुडी आणि सागरी गस्त करणाऱ्या विमानांनी पश्चिम किनारपट्टीवर उच्च पातळीची सतर्कता राखली जाते. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पुण्यातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवरती आहेत आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले. भारत पाकिस्तानातील संघर्ष तीव्र झाल्यानं त्याचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या. जम्मू काश्मीरमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. श्रीनगरवरून जम्मूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली. पाकिस्तानकडून सततच्या होणाऱ्या गोळीबारामुळे सरकारनं हा निर्णय घेतला. भारताच्या अनेक सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबमधील पटियालामध्ये पुन्हा सायरन वाजवण्यात आलं. शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अलर्ट जारी करण्यात आला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आली आहेत, तर पंजाबमधील शाळा कॉलेजही 3 दिवस बंद करण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला. भारताच्या अनेक शहरात पाककडून हल्ले होण्याची शक्यता असल्यानं अलर्ट जारी करण्यात आला. पंजाबच्या अंबालामध्ये सायरन वाजवून सतर्क करण्यात आले. देशभरात भरपूर इंधन साठा आहे आणि आमच्या इंधन पुरवठा करणाऱ्या लाईन्स देखील सुरळीतपणे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. इंधन आणि LPG सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत, अशी माहिती इंडियन ऑइलकडनं देण्यात आली. राजधानी दिल्लीत आपत्कालीन सायरन चाचणी होणार आहे. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ITO इथल्या जुन्या PHQ इमारतीच्या PWD इमारतीत सायरन वाजवली जाणार आहेत. हे फक्त चाचणीच्या दृष्टीने असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केले. संपूर्ण देश आणि मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या फुटाळा तलावात NDRFच्या पथकाकडनं मॉकड्रिल करण्यात आलं. युद्धजन्य परिस्थिती एखाद्या व्यक्तीत नदी किंवा तलावात अडकल्यास त्याला कसं वाचवायचं याचा सराव यावेळी करण्यात आला. भारतानं प्रतिहल्ला करून पाकचं नाक कापलंय. अशात आता पाकच्या खासदारांना
पाक पंतप्रधानांना खडे बोल सुनावले. शहाबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायला घाबरतो असं शाहिद अहमदनं म्हटलं. पाक खासदाराने संसदेतच शहाबाज शरीफ यांना झापलं. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा सेहवाग यांनी निषेध केला आहे. पाकिस्तानी सैन्य त्यांच्या दहशतवाद्यांच्या संरक्षणासाठी पुढे आलंय, मात्र भारतीय सैन्यानं त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं हे कधीही पाकिस्तान विसरू शकणार नाही असा हल्लाबोल वीरेंद्र सेहवाग यांनी केला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकनं गोळीबार आणि बॉम्ब फेक केलेल्या परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी पाकच्या हल्ल्याचा फटका बसलेल्या पीडितांशी चर्चा केली.